नमस्कार मित्रांनो, एखाद्याचा तळतळाट कसा लागतो तर नक्की ऐका या व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्या घरामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा, पण कुणाचा 5 रुपयाचा तळतळाट नसावा. म्हणून कुणालाही फसवून एखाद्याला त्रास देऊन आपण जर पैसे कमवले तर ते कर्म आपल्याला नक्की भोगावं लागतं. या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. काही लोकांना पटणार नाही हा विषय, पण तळतळाट ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला त्या तळतळाटाचे ते भोग भोगत असतात. त्यांना मात्र नक्कीच पटेल, कारण अनेक कारणाने त्रास दिलेला असतो. जसे की शारीरिक त्रास असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, अपमानास्पद वागणूक असेल, कोणाचे मन दुखावलेले असू शकते, कोणावर अन्याय केलेला असू शकतो, कुणाचंही काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असू शकते, छळ केलेला असतो, कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवून हडप केलेली असते आणि ते करायला बळ दिलेलं असेल, शारीरिक दुखापत केलेली असेल, विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा, ज्याने उपकार केले असतील पण आपल्या स्वार्थापायी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल. त्रासाचे कुठलेही कारण असो, वरील गोष्टीचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो. तो खूप दुःखी होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते. पर्यायाने तो व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकतो. जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल. पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही, किंवा देव देखील शाप देत नाही, किंवा काठीने मारत नाही, पण त्या दुखवलेल्या व्यक्तीकडून तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते. मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते. त्यालाच तळतळाट असं आपल्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. मग ज्याने कुणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फळ जास्त वेळ टिकत नाही. सतत अपयश येते, घरात आजारपण येणे, अशा अनेक प्रकारची काही ना काही घटना घडू शकतात. आपण कितीही खरे आहोत, किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात. समोरच्याचे मन दुखावले जाणे हे फार मोठं पाप आहे. त्याची परतफेड करणे शक्यतो या जन्मामध्येच ती परतफेड करावी लागते. तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक, चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब व्याजासह परत करावा लागतो. मी एका पुस्तकामध्ये वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे 100 पुत्र होते. 100 पुत्र युद्धामध्ये मारले गेले. तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले, असं का झालं? या संबंध जीवनामध्ये मी कोणतेही महापाप केले नाही, ज्याचा परिणाम मला हे सगळे माझे मुलं मेलेल्या स्वरूपामध्ये माझ्या डोळ्यासमोर बघावे लागतात. हे दुःख मला सोसावं लागतं. माझ्या नशिबी हे काय यावं? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्ण पुनर्जन्माची दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने कित्येक पक्षी आंधळे झाले, तर पक्षाची 100वर लहान पिले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडले. धृतराष्ट्र राजाची त्यावेळेस तिथे क्रिया, त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर अर्थात 50 जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा ते सगळं कर्म पूर्ण झालं. परतफेड त्या पक्षाचा तळतळाट त्याला या जन्मामध्ये फेडावा लागला. कर्म हे फळ देऊनच शांत होते. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच. प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे, चांगले कर्म असेल किंवा वाईट असेल ते फळ देऊनच शांत होते. चांगलं कर्म हे सुख देतं, वाईट कर्म हे तुम्हाला दुःख देतं. मात्र कर्माचा सिद्धांत हा ठरलेला आहे. जी क्रिया तुम्ही केली तिची प्रतिक्रिया तुमच्याकडे नक्कीच येते.
कर्म कधीही कुणाला सुट्टी देत नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी कुणी होतो नीतिभ्रष्ट. हे नेहमी आपण ऐकलेलं असेल. म्हणून कर्म हे माणसाला फळ देण्यासाठी येतं. म्हणून कधीही कुणाला फसवू नका. कारण तुम्ही जर आज फसवलं तर कधी ना कधी ते कर्म तुम्हाला फळ देण्यासाठी येईलच. म्हणून एखादी वाईट गोष्ट करत असताना 1000 वेळेला आपण विचार केला पाहिजे की मी कुणाला तळतळाट तर देत नाही, कुणाला त्रास तर देत नाही. कुणाला तुम्ही जर फसवलं तर त्याचा तळतळाट तुम्हाला नक्की लागतो. अशी ही अत्यंत सुंदर बोधवाचक गोष्ट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. कृपया आपल्याला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.